नमस्कार मित्रांनो, आरटी प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अद्याप 50,000 पेक्षा जास्त जागा हे रिक्त आहेत। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटी खासगी शाळेमध्ये 25% राखीव जागेवरील प्रवेश प्रक्रियेला दुसऱ्यांदा ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। त्यामुळे अद्याप प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी आता 8 ऑगस्टपर्यंत संधी देण्यात आलेली आहे। प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती माध्यमांशी बोलताना दिली। यंदा राज्यातील 9,217 शाळेमध्ये जवळपास 1,05,242 एवढ्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत। त्यासाठी दाखल झालेले अर्ज आहेत ते आहेत 2,42,516 आणि त्यामधून 93,009 एवढ्या विद्यार्थ्यांचं लॉटरी सिस्टीममध्ये नंबर लागलेला आहे आणि प्रतीक्षा यादीमध्ये 71,276 एवढे विद्यार्थी आहेत। पण सुरुवातीला शिक्षण विभागाने प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 23 ते 31 जुलै एवढा टाईम दिलेला होता। त्यानंतर ती मुदत वाढवण्यात आली होती 5 तारखेपर्यंत, म्हणजे 5 ऑगस्टपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली। त्यानंतर संध्याकाळी 5 तारखेला संध्याकाळी सोमवारी जो आकडा आहे प्रवेश निश्चितीचा तो 53,200 एवढा आहे। आरटी प्रवेश प्रक्रिया अद्याप कमी प्रवेश झाले, तसेच राज्यात अनेक ठिकाणी पावसाची स्थिती आहे। त्यामुळे प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, असे स्पष्ट केले आहे गोसावी यांनी। तर मित्रांनो, ही होती आरटी संदर्भात छोटीशी अपडेट। आता आरटीची जी मुदत आहे लॉटरी सिस्टममध्ये ज्यांची निवड झालेली आहे त्यांना 8 ऑगस्टपर्यंत लास्ट डेट दिलेली आहे। 8 ऑगस्टपर्यंत ज्या कोणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी अजून ॲडमिशन घेतलेलं नसेल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नसेल, अशाने लवकरात लवकर जाऊन जे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्या आणि शाळेत प्रवेश निश्चित करा। तर मित्रांनो, ही होती आरटी संदर्भात छोटीशी अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।